कमीत कमी 100 शेळीपासून त्याचं सुरुवात होती स्कीम. तर 100 ते 500 शेळ्यांपर्यंत आहे. योजना आहे आपली पंचायत समितीची नाविन्यपूर्ण योजना. त्याच्यामध्ये एक छोट्या प्रमाणात ज्यांना करायचं, एक 10 शेळ्या आणि एक बोकड खरेदी करू शकतो. ती एक पंचायत समितीची योजना आहे. तर आता तुम्ही जे काही NLM च्या संदर्भामध्ये सांगताय, तर एखादा युवक आहे किंवा युवकांना याचा फायदा घ्यायचा आहे की हे NLM स्कीम मध्ये प्रोसेस करायची आहे, तर ती प्रोसेस कशी केली जाते? NLMचं तुम्हाला पहिले एक प्रशिक्षण असतं आपलं, जे गोट फार्मिंगचं, ते घ्यायला लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला NLMच्या पोर्टलवर अप्लाय करायला लागते. पहिले तुमचे एक 10-12 डॉक्युमेंटची लिस्ट आहे. खूप बेसिक आहे. तुमचं एक प्रोजेक्ट रिपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर तुमचे एक समजा तुम्ही 200 शेळ्या करत असाल तर एक 2.5 एकर जमिनीचं तुमच्या नावावर जमीन पाहिजे, जो अप्लाय करणार आहे त्याचं. तर असं एक साधारणतः 10-12 डॉक्युमेंट्सची लिस्ट आहे. ती पूर्तता झाल्यानंतर तुम्ही पोर्टलला अप्लाय करून ते डॉक्युमेंट सगळे अपलोड करू शकतात. आणि त्याच्या आधी तुम्हाला बँकेचं अप्रुव्हल येणं गरजेचं आहे. तर बँकेचं अप्रुव्हल हे खूप महत्वाचं याच्यात फॅक्टर आहे. कारण बरेचसे लोकांचं ते सगळं प्रोसिजर करतात, पण बँक त्यांना फंड्स द्यायला नाकारते. म्हणजे ते त्याचे ठराविक कारण असू शकतात की त्या व्यक्तीचं समजा सिबिल किंवा बँक रेकॉर्ड कसं आहे ते बघून ते चेक करूनच बँक त्यांना फंडिंग करायला तयार होते. तर याच्यामध्ये असं आहे, समजा आपण 200 शेळ्यांचं जर प्रोजेक्ट केला तर एक साधारणतः 43-44 लाख प्रोजेक्ट कॉस्ट जाते. ज्याच्यामध्ये तुमचं 50% सबसिडी आली, त्याच्यानंतर 10% तुमचं ओन कॉन्ट्रीब्युशन एक, आणि 18 लाखाचं एक बँकचं लोन असतं. तर असं त्याचं एक फायनान्शियल स्ट्रक्चर आहे या 200 शेळ्यांच्या प्रोजेक्टचं जे आम्ही केलेलं आहे.